या विश्वाची खरी समस्या आहे जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि रोगराई ही खरी समस्या सोडवण्यासाठी आपल्याला शुद्ध भक्ती करावी लागेल, ज्याच्यामुळे आपल्याला दिव्य शरीर प्राप्त होईल, जे कधी म्हातारा होणार नाही, रोगराई होणार नाही, कधी आपण आजारी पडणार नाही आहोत आणि कधी मरणार नाही आहोत. आपल्याला अमर व्हायचं असेल तर शुद्ध भक्ती करावी लागेल. असं आपल्याला दिव्य शरीर मिळेल जे भगवंताच्या आपण सेवेमध्ये सेवा करू. कोणी मंजिरी रूपाने, कोणी भगवंताचा सखा रूपाने. एक गौरलीला चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये आपण पुरुष रूपामध्ये असणार आहोत, गदाधर पंडितांच्या अनुगत्यामध्ये. आणि हा जीव सगळ्यात मोठी पोस्ट प्राप्त करतो, मंजिरी स्वरूप, मंजिरी भाव, मंजिरी स्वरूप, त्याचे शरीर चिन्मय शरीर, ते राधाराणीची सखी म्हणून, मंजरी म्हणून आपण सेवा करू शकतो. तर या दोन्ही आराधण्यासाठी आपल्याला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करावा लागेल, कीर्तन करावं लागेल, अष्टयाम लीलांचं स्मरण करावं लागेल आणि हरी गुरु वैष्णवांची आपल्याला सेवा करावी लागेल. एकादशी पालन करावे लागेल. एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.